नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजचा व्लॉग खूप खास आहे, कारण काल आपण गुढीपाडवा साजरा केला आणि परदेशात राहून सुद्धा त्या सणांची तेवढीच उत्सुकता असते आणि आम्ही इथं तेवढ्याच उत्साहाने ते सण साजरेही करतो आणि मी बहुतेक व्लॉगमध्ये हे तुमच्यावर शेअर करत असते. तर काल मी खूप लवकर उठले, कारण गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पॉझिटिव्ह एनर्जी होती, फ्रेश वाईबसुद्धा होती, त्यामुळे दिवसाची सुरुवात खूपच छान झाली. सकाळी सकाळी अशी मस्त अशी फुलं बघितली ना, मूड एकदम चेंज होऊन जातो आणि खूप छान वाटतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर. तर आधी घर वगैरे आवरून घेतलं. घर आवरून झाल्यानंतर पूजेची तयारी करून घेतली. काही तयारी मी आधीच करून ठेवली होती आदल्या दिवशी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी गडबड होणार नाही. जसं की पूजाची थाळी तयार करून ठेवली, हळद कुंकू सगळं नीट लावलं आणि ऑनेस्टली सांगायचं तर स्वतः सगळं करण्यात एक वेगळीच मजा असते. आणि त्यानंतर मी गाठीसुद्धा घरी बनवली, हे मी पुढं दाखवते. आधी घराला सगळी तोरण वगैरे लावून घेतले यांच्याकडून, कारण हात पुरत नाही. मग त्यांच्या हाताने केलेल्या गोष्टी थोड्याशा म्हणजे त्यांचाही हातभार नको का, मग त्यांनाही लावायला लावले तोरण घराला, कारण ज्यावेळेस घराला तोरण लावल्यानंतर असं सण असल्यासारखं वाटतं. त्यानंतर मी गाठी बनवायला घेतल्या. खरं तर ही आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायला पाहिजे होती आणि मी तो प्रयत्न केलाही, पण मग मला जमली नाही गाठी. मग दुसऱ्या दिवशी परत ट्राय केलं की होती का नाही, नाहीतर आपण फुलांची माळच लावणार आहे. पण मग जमलं, खूप छान जमलं. चॅलेंजिंग होतं, पण कसं आहे ना, इथं सगळ्याच गोष्टी अशा इझिली अवेलेबल नसतात. पण तरीही मॅनेज केलं. इथं आंब्याची पानंसुद्धा म्हणजे मिळत नाही. इथं आंब्याचं झाड नाही त्याच्यामुळं. पण घरी आमच्याकडं 2-3 झाडं आहे आंब्याची, तिथूनच आम्ही पानं वगैरे घ्यायचो. विकत काहीही घ्यायची गरज पडत नाही, ना लिंबाचा पाला आणि नाही आंब्याची म्हणजे ते डहाळे म्हणतात ना ते. पण इथं आम्हाला एक दिवस आधीच दुकानातून आंब्याची पानं घ्यावी लागतात, कारण ती आउट ऑफ स्टॉक होऊन जातात त्याच्यामुळं. तर आदल्या दिवशीच आम्ही आंब्याची पानं, विड्याची पानं ती घेऊन आलो, जेणेकरून पूजा वगैरे व्यवस्थित करता येईल. आणि त्या छोट्याशा गोष्टीने म्हणजे खूप मेमरीज म्हणजे घरच्या जाग्या झाल्या, की इथं कसं सगळंच काही असं इझिली अवेलेबल नसतं. इंडियामध्ये सगळ्या गोष्टी अशा हातात मिळून जातात, पण मग त्याची किंमत बाहेर आल्यावरच कळते. मग मी सिंपल पण सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढली आणि छान, आणि तुम्हाला दाखवलंच गाठी खूप छान झालेली होती. त्याला गुलाबाच्या पाकळ्या वगैरे लावून छान डेकोरेटसुद्धा केलं आणि खूप सुंदर दिसत होती. आणि रांगोळीसुद्धा खूप हेवी डिझाईन नाही, पण क्लीन अशी छान व्यवस्थित सिंपल अशी रांगोळी काढली, फेस्टिव्ह फील देणारी. आणि त्यानंतर आम्ही गुढी उभारली. तो मोमेंट खरंच खूप स्पेशल होता, कारण त्या एका क्षणात असं वाटतं की आपण कितीही दूर असलो तरी आपली संस्कृती, आपले सण आपल्यासोबतच असतात. सकाळी लवकर गुढी उभारून घेतली, जेणेकरून मुहूर्तही टळायला नको. त्या वेळेतच गुढी उभारून घेतली सकाळी सकाळी, आणि नंतर मग नैवेद्याच्या बरोबरच मग त्याची पूजा वगैरे करता येईल म्हणून मी आधी स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज श्रीखंडपुरीचा बेत होता स्पेशल असा, आणि श्रीखंड मी घरीच बनवायला लागले आता. इंडियामध्ये असताना या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होत्या आणि त्या मार्केटमध्ये म्हणजे लगेच आणायचं आणि घरी, त्याच्यामुळे घरी बनवायची कधीही गरज पडली नाही, सगळं काही अवेलेबल होऊन जायचं. आता मात्र इथं सगळं एक गोष्ट आता शिकली आहे, तर घरच्या घरी श्रीखंडसुद्धा बनवायचं आता जमतं आहे. तर आदल्या रात्रीच मी दही असं लावलेलं होतं आणि त्याच्यातलं पाणी आता सगळं निघून गेलं आणि मस्त असा हा घट्ट असा गोळा तयार झाला. तर याच्यामध्ये मी पिठी साखर, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड हे सगळं घालून छान मिक्स करून घेतलं आणि इतकं टेस्टी असं श्रीखंड झालेलं होतं ना, मार्केटच्या श्रीखंडाला काय चव, एवढं छान झालेलं होतं. मस्त श्रीखंड पुरीचा बेत, त्याच्यासोबत बटाट्याची चटणीसुद्धा होती, कुरडई, पापड, भजे आणि पुरी होती, गरमागरम अशी पुरी. तर मस्त असा नैवेद्य असा बनून झाला. नंतर आम्ही पूजा करून घेतली गुढीची, आणि छान व्यवस्थित असं पूजा वगैरे झाली.
तर आजच्या या सिम्पल अशा गुढीपाडवा स्पेशल अशा व्लॉगमध्ये दिवसभराचे छोटे छोटे मोमेंट्स मी तुमच्याबरोबर शेअर केले. थोडं काम, थोड्या आठवणी, थोडा उत्साह आणि थोडी होम सिकनेससुद्धा. पण शेवटी मनात एकच फिलिंग होती की आपण कुठेही असलो तरी सण मनापासून साजरा केला की तो स्पेशल बनतोच. पण असा होता माझा गुढीपाडव्याचा दिवस जो की मी तुमच्याबरोबर शेअर केला. सिम्पल, इमोशनल पण खूप साऱ्या मिनिंगफुल बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनी गुढीपाडवा कसा साजरा केला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असता प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हॅपी गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.